महाराष्ट्रात नोटा छापायचा कारखाना असून सुद्धा कर्जमाफी का करत नाही, असा थेट सवाल माजी आमदार बच्चू कडू साहेब यांनी थेट सरकारला केलेला आहे। नमस्कार, मी इंडियन फेमस फार्मर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रभर गाजलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी। याच्यावर महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत। आताच माजी आमदार बच्चू कडू साहेब यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर रात्री 11 तारखेला रात्री 12 वाजता टेंबा पेटून म्हणजे मशाल पेटून हे आंदोलन केलेलं आहे। आणि त्या आंदोलनामध्ये त्यांना अडवण्यात आलं होतं, पोलिसांनी त्यांना अडवलं होतं आणि ते तिथं त्यांना अडवल्यानंतर त्यांना प्रश्न विचारणा केली की तुम्ही कुठे चालले आहात, काय काय करणार आहात। तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्हाला सिन्नरला बोलवलं आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी। तर पहिले सुरुवातीला त्यांच्या बंगल्यावर गेले, नयनतारा बंगल्याच्या वरती नाव दिलेलं आहे, आपण ते पाहिलं सगळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून। आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथपर्यंत जाईपर्यंत त्यांना भरपूरसे त्यांना प्रॉब्लेम आले। त्याच्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर त्यांना तिथं थांबवण्यात आलं। त्यानंतर मीडियाने प्रश्न विचारणा सुरू केली। त्यावर बच्चू कडू यांनी सांगितलं की आता जे पोलीस आहेत त्यांनी आम्हाला नाशिकला आहे असं सांगितलं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी थेट फोन करून विचारपूस केली तर ते म्हणतात की मी सिन्नरला आहे। म्हणजे किती दिवसांपासून असा घुमजाव चालू आहे, प्रत्येकाला असं फिरवण्यात येत आहे। जेवढे पण आंदोलक आहेत त्यांना प्रत्येकाला उडवडीचे उत्तर का दिले जाते, सरकार असं का करते, काय आहे याचं मागचं कारण, याचं मुख्य कारण आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सगळ्यात मोठा प्रश्न की शेतकरी बांधवांचा मला फोन आला होता, ते म्हणे की आपल्या महाराष्ट्र सरकारवर खूप लाख कोटींचं कर्ज आहे। पण खूप लाख कोटींचं कर्ज आहे असं ते बोलताच मी लगेच त्यांना म्हटलं की आपल्याकडे नोटा छापायचा कारखाना आहे। माझे आमदार बच्चू कडू यांनी थेट सरकारला हा प्रश्न सांगितला होता, हा मुद्दा मांडला होता की आमच्याकडे नोटा छापायचा कारखाना असून तुम्ही जास्त नोटा छापा, आमची कर्जमाफी होईल। पण आमची कर्जमाफी करा, कारण की तुम्ही एकतर बोलायला नव्हतं पाहिजे, तुम्ही बोलले कशासाठी, तुम्ही बोलले म्हणून या सर्व गोष्टी आम्हाला त्या आंदोलनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत तुम्हाला जागा करावं लागते, वारंवार त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात। सगळ्यात महत्त्वाचे काही मी 4-5 मुद्दे काढून ठेवलेले आहेत, ते मी तुमच्या समोर सादर करतो। सगळ्यात महत्त्वाचं आहे की सरकार जो आहे तो आपला पैसा कुठे खर्च करतं, तर त्याच्या मागचं कारण बघा। सरकारच्या खर्चाच्या जास्तीत जास्त 20% रक्कम व्याज आणि टॅक्स शुल्कात राज्याचा वाटा भरण्यात जाते। कशामध्ये? व्याज आणि टॅक्स मध्ये। त्याच्यानंतर केंद्रीय क्षेत्रातील योजना आणि इतर खर्च अनुक्रमे 16% आणि 9% तर संरक्षण क्षेत्राला जातं। त्याच्यानंतर केंद्र पुरस्कृत योजना आणि वित्त आयोगाकडून मिळणारे वाटप प्रत्येकी 8% आहे। त्याच्यानंतर एकूण खर्चात बघायला गेलं तर अनुदानाचा वाटा 6%, तर पेन्शनचा वाटा 4% आहे। अशा प्रकारे सरकार तुमचा पैसा खर्च करत असतो। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की आपण जर बघायला गेलं तर राज्यात वॅट अंतर्गत धान्य आणि धान्यांवर 4% दराने कर आकारला जातो, ठीक आहे। त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलं तर एका ठिकाणी असं पण आपण हे करू की 1961च्या आयकर कायद्यानुसार भारतातील शेती उत्पन्न कर पात्र नाही। आयकर कायदा 1961चा आयकर कायदा म्हणून देखील ओळखले जाते आणि हा भारतात आयकर नियंत्रित करणारे नियम सेट करतो। इन्कम जे या ऍक्ट वर टॅक्स आकारला जातो ते कोणत्याही स्रोताकडून येऊ शकते, जसे की बिझनेस, घर किंवा प्रॉपर्टी, मालक, इन्व्हेस्टमेंट आणि सॅलरी मधून मिळालेले लाभ इतर। त्याच्यामध्ये हा एक कायदा आहे ज्याद्वारे निश्चित ठेव किंवा जीवन विमा प्रीमियमवर किती कर लावला जाईल हे ठरवले जाते। इन्व्हेस्टमेंटद्वारे तुम्ही तुमच्या उत्पन्नापैकी किती बचत करू शकता आणि इन्कम टॅक्स साठी स्लॅब काय असेल हे देखील निर्धारित करते। हे कधीचा कायदा सांगतोय की 1961चा कायदा। आणि हा कोणता कायदा आहे तर आयकर कायदा। आता थोडक्यामध्ये प्रत्यक्ष करांची उदाहरणे आपण बघूयात। याच्यामध्ये कर किती आहेत टोटल, म्हणजे जनतेकडून किती पैसा कर घेतला जातो, तर आयकर, भांडवली लाभ कर, त्याच्यानंतर सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन कर, त्याच्यानंतर अवांतर प्राप्ती कर, सरकार कर्ज कधी घेत असतं याच्यामध्ये एक ऍड झालेला आहे। त्याच्या पहिले आपण पूर्ण कर बघून घेऊया एकदा। अवांतर प्राप्ती कर, कॉर्पोरेट कर,
त्याच्यानंतर फ्रिंज फायदा कर, लाभांश वितरण कर, किमान पर्यायी कर, त्याच्यानंतर आहे कॉर्पोरेट कर, त्याच्यानंतर आहे बँकिंग रोख व्यवहार कर. आता अप्रत्यक्ष करामध्ये काय येतं बघूया. तर अप्रत्यक्ष करामध्ये अप्रत्यक्ष कराची व्याख्या थोडक्यात तुम्हाला सांगतो मी की व्याख्यानुसार अप्रत्यक्ष कर हे असे कर आहेत जे वस्तू किंवा सेवांवर आकारले जातात. ते थेट करापेक्षा वेगळे असतात कारण ते थेट सरकारला देय करणाऱ्या व्यक्तीवर आकारले जात नाहीत. त्याऐवजी उत्पादनावर आकारले जातात आणि उत्पादन विकणाऱ्या मध्यस्थ व्यक्तीद्वारे संकलित केले जातात. अप्रत्यक्ष कराची सर्वात सामान्य उदाहरणे नेमकी काय काय आपण थोडक्यात जाणून घेऊया की वॅट म्हणजे मूल्यवर्धित कर, त्याच्यानंतर आयात केलेल्या वस्तूंवर कर. आता तुम्हाला वाटत असेल की ही सगळी माहिती कशासाठी सांगतोय, तर हे पैसा कुठं कुठं कसा जातो आपला हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्हाला उद्या चालून तुम्ही समोर गेले कोणाच्या तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा विक्री कर, हे कर सेवा किंवा उत्पादनाच्या किमतीमध्ये जोडून आकारले जातात ज्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढतो. त्याच्यानंतर विक्री कर आहे, विक्री कर, त्याच्यानंतर आहे सेवा कर. आता याची भरपूरशी माहिती आहे पण मी तुम्हाला कर किती प्रकारचे आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगतोय. त्याच्यानंतर आहे बघा मूल्यवर्धित कर आहे, जीएसटी वस्तू सेवा करामध्ये. त्याच्यानंतर कस्टम ड्युटी आणि ऍक्ट्रॉय कर. त्याच्यानंतर आहे उत्पादन शुल्क कर. उत्पादन शुल्क कर नंतर इतर असे भरपूरसे कर आहेत. त्याची संपूर्ण माहिती पण त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे पण मी तुम्हाला थोडक्यात टोटल कर किती आहेत ते सांगितले. आपण सरकारला अर्थसंकल्पासाठी पैसे कुठून मिळतात हा प्रश्न सगळ्यांना पडत असतो वारंवार आणि कुठे खर्च केला जातो. तर आता थोडक्यात आपण बघूया. अर्थसंकल्पीय कागदपत्रांनुसार सरकारच्या महसूल रचनेनुसार 28% कर्ज आणि इतर दायित्वांमधून येतो. यानंतर 19% पैसे प्राप्ती करातून आणि 18% जीएसटी संकलनातून सरकारला मिळतात. तर याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर हे एवढे सगळे कर मी तुम्हाला सांगितले. हे तुम्हाला अर्ध्याच्या वरती कर माहितीच नसेल. जर तुम्ही पाणी पट्टी, त्याच्यानंतर तुमचं आपलं घर टॅक्स, त्याच्यानंतर जेवढे पण वरवरचे टॅक्स आपल्याला तेवढेच माहिती असतात. पण बाकीचे असे कर आहेत की ते आपल्याला माहिती नाही. आपल्याला त्या माध्यमातून आपण समजा मार्केटमधून एखादी वस्तू घेतली, ते वस्तूला जे पैसे लागतात त्याच्यातून सुद्धा तो कर जातो. त्याच्यानंतर आपण प्रवास करतो, जे गाडी भाडं असतं त्याच्यातून प्रत्येक गोष्टीमधून कर जातो. तुम्हाला तर जास्तीत जास्त माहिती असेलच माझ्या याच्यानुसार माहितीनुसार. त्याच्यानंतर बघा कृषी कल्याण उपकर, पायाभूत सुविधा कर आहे. त्याच्यानंतर बघा शेतकऱ्यांनी कर भरावा का हा एक सवाल आहे. तर शहरी किंवा ग्रामीण जमिनीवर केलेल्या शेतीच्या कामातून, काय म्हटलं मी, शहरी किंवा ग्रामीण जमिनीवर केलेल्या शेतीच्या कामातून मिळणारे कृषी उत्पन्न करातून मुक्त आहे. आता करांव्यतिरिक्त सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग कोणते आहेत? कराच्या व्यतिरिक्त किती मार्ग आहेत पैसा स्टोअर करण्याचे? तर बघा चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात ही 64% रक्कम म्हणजे जवळपास 20 लाख कोटी रुपये होती. मात्र सरकारचा खर्चही होतो. मग हा खर्च होतो तब्बल 30 लाख कोटी. मग बाकीचे पैसे सरकारला कुठून मिळतात तर तेही आपण पाहूया. आता सरकारकडे उत्पन्नाचे 3 मार्ग असतात. नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे जी कमाई टॅक्सच्या माध्यमातून मिळत नाही मात्र महसूल खात्याचं उत्पन्न असतं. त्याच्यानंतर टॅक्स सोडूनही सरकारकडे उत्पन्नाचे जे मार्ग आहेत ते आपण आता बघूया. कारण संपत्ती कर आहे, त्याच्यानंतर टोल टॅक्स आणि रोड टॅक्स आहे. आता बघा या ठिकाणी की सरकारचा जो खर्च आहे तो कोण व्यवस्थापित करतं? तर गोळा केलेला महसूल मागील कर्जावरील व्याज भरण्यापासून ते महत्वाच्या विकास प्रकल्पांना निधी देण्यापर्यंत विविध कारणांसाठी वापरला जातो. अर्थमंत्र्याकडून अर्थसंकल्पात दरवेळी सरकारी कर्जाची माहिती दिली जाते जे कर्ज बॉन्ड व्यतिरिक्त इतर पद्धतींनी घेतले जाते आणि हे आरबीआयचे काम असते. थोडक्यात आता बघा व्यावसायिक कर, त्याच्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स, नगरपालिका कर, गिफ्ट टॅक्स कर, संपत्ती कर, टोल टॅक्स आणि रोड टॅक्स कर, स्वच्छ भारत उपकर. म्हणजे हे इतके कर आहेत ते तुम्हाला अजून माहित पण नाही.
त्याच्यानंतर आहे मुद्रांक शुल्क नोंदणी कर, हस्तांतर कर, शिक्षण उपकर, अधिभार, त्याच्यानंतर गिफ्ट टॅक्स कर. आता गिफ्ट टॅक्स कर म्हणजे कसं असतं थोडक्यामध्ये की एका वर्षभरामध्ये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला गिफ्ट दिलं तर त्याची रक्कम जी 50,000च्या वर गेली तर तिथे सुद्धा तुम्हाला कर लागत असतो, टॅक्स लागत असतो. याच्यामध्ये भरपूर अजून डीपमध्ये. त्याच्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स कर आहे, मनोरंजन कर सुद्धा आहेत की मनोरंजन कर मध्ये आता तुम्हाला वाटत असेल की हा कोणता कर आहे, तर याच्यामध्ये बघा मनोरंजन कर बघा तुम्ही आता साधा आपण पैसे खर्च करतो त्याच्यातून सुद्धा टॅक्स जातो सरकारला. करमणूक कर हा आणखी एक प्रकारचा कर आहे जो भारतात सामान्यपणे बघितला जातो. हे सरकारद्वारे फीचर फिल्म, टेलिव्हिजन मालिका, प्रदर्शन, मनोरंजन आणि मनोरंजनात्मक पार्लरवर आकारले जाते. हा कर व्यावसायिक शो, सिनेमा, महत्त्वाच्या कमाई आणि प्रेक्षकांच्या सहभागावर आधारित उत्पन्नातून गोळा केलेल्या व्यवसाय संस्थेच्या एकूण संकलनाचा विचार करून घेतला जातो. त्याच्यानंतर बघा मुद्रांक शुल्क नोंदणी हस्तांतर कर आहे. म्हणजे एवढे कर आहेत की ते आपल्याला माहिती नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही माहिती आवर्जून सांगितली. आणि जर का कर्जमाफीचाच विषय झाला तर आपल्याला येऊन जाऊन आपण परत त्याच टॉपिकवर येतो, मी पण त्याच टॉपिकवर येतो, कारण की तोच महत्वाचा मुद्दा आहे. एवढं सांगण्याचं कारण म्हणजे काय आहे की इतक्या सगळ्या टॅक्स आपल्याला येतो राज्य सरकारला, तर मग फक्त 45 कोटी रुपये जर का आपण शेतकऱ्याची कर्जमाफी केली तर सगळे प्रश्न सुटून जातील शेतकऱ्याचे. कारण की ग्रामीण भागातला शेतकरी कसा जीवन जगतो हे फक्त त्यालाच माहिती असतं. त्याच्यानंतर कराचे 2 प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे, कर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं की प्रवेश कर सुद्धा आहे. प्रवेश कर म्हणजे कसा थोडक्यात की प्रवेश कर हा उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम आणि दिल्ली सारख्या देशभरातील निवडक राज्यांमध्ये आकारला जाणारा कर आहे. या अंतर्गत ई कॉमर्स आस्थापनांच्या माध्यमातून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वस्तूंवर कर आकारला जातो. या कराचा 5.5% आणि 10% दरम्यान बदलतो. हे सर्व टाइप्स आणि प्रकारचे कर आहेत जे सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आहेत. या पद्धतीमधून गोळा केलेला निधी केवळ देशाच्या महसुलाला चालना देत नाही तर कमी वर्गाच्या समृद्धीत मदत करण्यासाठी अत्यंत आवश्यक प्रेरणा देखील प्रदान करतो. कोणता? प्रवेश कर. तो सध्या फक्त उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे आणि आसाममध्ये. त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलं की सरकार कर्ज कधी घेतं, म्हणजे सरकार कधी कर्ज घेतं, सरकार पण कर्ज घेत असतं कारण की त्यांची जी लिमिट असते त्याच्यापेक्षा जास्त खर्च होत असतो सरकार राज्यामध्ये, त्याच्यामुळे त्यांना कर्ज घ्यावं लागतं. तर सरकार कधी कर्ज घेतं हे खातं गेल्या काही वर्षांपासून अधिक महत्त्वाचं झालंय, कारण सरकारी कंपन्यांचे भाग विकून मिळणारी रक्कम या खात्यात येते. सरकार एखाद्या नव्या कंपनीला शेअर बाजारात लिस्ट करत असेल तर बोनस शेअर मिळतात, तेही याच खात्यात येतात. शेअर किंवा कंपन्या विक्री वाढली तर सरकारच्या या खात्यातील रक्कमही वाढत जाते. बघा याच्यामध्ये आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली. त्याच्यानंतर आता भांडवली लाभ कर आहे, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन कर आहेत, खर्च कर कायदा आहेत, व्याज कर कायदा आहेत, भेटवस्तू कर कायदा आहेत, खर्च कर म्हणजे संपत्ती कर कायदा आहेत. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आहेत. हे काही पॉइंट्स मी तुमच्यासाठी काढून ठेवले होते, हे एकदम महत्त्वाचे पॉइंट होते. हे कशासाठी मी तुम्हाला सांगितले की एवढे जे कर आहेत ते आपल्याला माहित सुद्धा नाही सामान्य माणसाला. त्या करातून जर प्रत्येकाचे 1-1 रुपये, जर आता 150 करोड लोकसंख्या आहे, प्रत्येकाचा 1 रुपये जमा झाला तर 150 करोड रुपये जमा होतात त्याच्यातले. पण हा पूर्ण भारताचा मी तुम्हाला सांगितला. महाराष्ट्राचं जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये त्याच्यापेक्षा आपण 70% जर काढून घेतलं तर 30% जरी आपण पकडला तर एवढा टॅक्स जमा होतो. आणि मग त्याच्यातून फक्त जर शेतकऱ्याची 45 कोटी रुपये जर कर्जमाफी केली, कर्जमाफी हा शब्द नाही वापरायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी खरं तर, पण कर्जमाफी केली तर त्यांचे सगळे प्रश्न सुटून जातील, त्यांच्यावरचा सगळा ताण, सगळा भार हा मिटून जाईल आणि ते चांगल्या प्रकारे जीवन जगतील. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ खास मी त्यासाठीच बनवला होता कारण की याच्यातून तुम्हाला माहिती मिळावी आणि
कर्जमाफी झालीच पाहिजे, कारण की एवढं सगळं टॅक्स कर, त्याच्यानंतर जर राज्य सरकार जर असं म्हणत असेल की आपल्या राज्याला खूप मोठा फटका बसलेला आहे आणि खूप आर्थिक टंचाईमध्ये आपलं राज्य आहे, तर आम्हाला सुद्धा कर्ज घेण्याची गरज पडते. पण आता जर का बच्चू कडू साहेब एकीकडे म्हणतायत की राज्यामध्ये नोटा छापायचा कारखाना आहे, तिथून तुम्ही जास्त पैसे छापा जेणेकरून शेतकऱ्याची कर्जमाफी होईल. पण कर्ज असं करता येतं का, हा पण एक सवाल आहे. त्याच्यानंतर पण ते करू शकतात जर करायचं झालं तर तसं केलं तर बिचारे जे शेतकरी आहे, गोरगरीब शेतकरी, यांचे प्रश्न सुटून जातील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रातल्या आत्महत्या वाचतील. जेवढं बोललं तेवढं या विषयावर कमी आहे, त्यामुळे मी आता इथे थांबतो. आणि आपला हा जो चालू व्हिडिओ आहे, त्या चालू व्हिडिओच्या खाली तुम्हाला इंडियन फेमस फार्मर खाली तुम्हाला नाव दिसतंय, झेंडा दिसतोय गोल, त्याच्या बाजूला इंडियन फेमस फार्मर हे नाव दिसतंय, त्याच्या बाजूला सबस्क्राईब बटन दाबायचं आहे. कोणी दाबायचं आहे, जे नवीन आहे त्यांच्यासाठीच. आणि ते दाबल्यानंतर तुम्हाला बाजूला 3 घंटा दिसतील, त्यातली पहिली घंटी तुम्हाला दाबायची आहे. ती दाबल्यानंतर त्याच्या बाजूला 3 घंट्यातली पहिली घंटी दाबायची आहे, त्याच्यावर तुम्हाला 2 रेषा दिसतील, म्हणजे त्या घंटेचे कान उघडे होतील. आणि असं केल्यानंतर तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत